हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आय होप की तुम्ही सगळेजण इंग्लिश पेपरची खूप चांगल्या पद्धतीने तयारी करताय. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन, तो म्हणजे लँग्वेज स्टडीचा. आणि याचे 10 मार्क तुम्हाला अगदी हदसे आहेत. तुम्ही फक्त काही टॉपिक्सकडे लक्ष दिलं तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. आणि 10 मार्क लँग्वेजच्या पेपरसाठी खूप जास्त असतात. सो लेट अस सी आपण याचे आन्सर्स कसे लिहायचे हे पण बघणार आहोत. माझ्याकडे आन्सर की सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल पेपर कसा लिहायचा हे पण कळेल. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पेपर मिळणार आहे तेव्हा तुम्हाला वरती सेक्शन 1 लँग्वेज स्टडी असं सेक्शनचं पण नाव मेन्शन करा शक्यतो, कारण मग एक्झामिनरला पेपर चेक करताना इझी जातं की हे या सेक्शनचे मार्क्स ते पर्टिक्युलर त्या सेक्शनच्या वरती देऊ शकतात. ओके, सो दॅट्स वाय सेक्शन 1 असं तुम्हाला लिहायचं आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B असे मिळून एकूण 10 मार्काचा हा सेक्शन आहे. सो फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1A, डू एस डिरेक्टेड. तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 6 सब क्वेश्चन्स आहेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 4 अटेम्प्ट करायचे आहेत. फक्त 4 करायचे आहेत. एक्स्ट्रा केलं तर काही फरक पडत नाही, तुम्ही 6चे 6 पण करू शकता, बट एक्सपेक्टेड आहे की तुम्ही 4 अटेम्प्ट करावेत. ओके, आणि हे सगळ्यात इझी आहेत. आता यापैकी इझी क्वेश्चन्स कोणते आहेत तर पहिला, दुसरा, चौथा, पाचवा हे इझी क्वेश्चन्स आहेत, किंवा हवं तर 6वा घ्या. ओके, बऱ्याच जणांना पंक्च्युएशनमध्ये प्रॉब्लेम होतो, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही पंक्च्युएशन जरी नाही सोडवलं तरीही चालेल, कारण या ठिकाणी 2 क्वेश्चन्स एक्स्ट्रा आहेत ना. 6पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. सो भलेही तुम्ही जरी पंक्च्युएशन्सला स्किप केलं तरीही तुम्हाला इथे काही फरक नाही पडणार आहे. सो तुम्ही पंक्च्युएशन स्किप देखील करू शकता. सो बेसिकली सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला इथे शब्द पूर्ण करायचे आहेत. लाईक इथे तुम्ही REVIEW रिव्ह्यू लिहू शकता. WORLD वर्ल्ड येईल या ठिकाणी. FLOOD फ्लड येईल. CRATE. सो बेसिकली असे काही शब्द तुम्हाला या ठिकाणी एकदम इझी शब्द असतात, ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला शब्द नाही तयार करता आले तर मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक सांगितलेली आहे. तुम्ही सगळे वॉवेल्स टाकून बघा. AEIOU कुठला ना कुठला वॉवेल टाकला तरी तो शब्द या ठिकाणी तुम्हाला तयार झालेला पाहायला मिळेल. किंवा पेपर झाल्यानंतर तुम्ही A to Z सगळे शब्द हवं ते टाकून पाहू शकता. अगदीच नाहीच जमलं तर हा पण प्रश्न देखील तुम्ही स्किप करू शकता, कारण अजूनही तुमच्याकडे 4 प्रश्न शिल्लक आहेत. ओके, सो याचे आन्सर्स आता आपण बघूया कसं लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1A त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, सो 1 खाली लिहायचं आहे. त्याच्या बाजूला मग रोमन नंबरमधला 1 टाकून रिव्ह्यू लिहायचा आहे. व्हीच्या खाली अंडरलाईन करायचंच आहे. जो पण तुम्ही शब्द म्हणजे अक्षर भराल त्या शब्दामध्ये, त्या अक्षराच्या खाली तुम्हाला कंपल्सरी अंडरलाईन करायचं आहे. शक्यतो हे शब्द एकाखाली एक लिहा. बरेच जण एका बाजूला एक लिहितात, सो एक्झामिनरला मार्क्स देण्यासाठी त्रास होतो. बेसिकली त्याला इझी करा त्याच्यासाठी सगळं काही. सो त्याच्यामुळे एकाखाली एकच शब्द लिहा, जेणेकरून ते खाली म्हणजे बाजूला समासामध्ये 1-1 मार्क लगेच देऊ शकतात. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंड, पुट द फॉलोविंग वर्ड्स इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. सो तुम्हाला या ठिकाणी जस्ट अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लिहायचे आहेत. आणि हा सगळ्यात इझी प्रश्न आहे. फक्त तुम्ही थोडंसं पेशंटली हा प्रश्न सॉल्व करा. बऱ्याचदा आपण खूप घाईमध्ये असतो आणि चुकतं आपल्याकडून हा प्रश्न. सो हा क्वेश्चन खूप इझी आहे. सो पेशंटली या क्वेश्चनला हँडल करा. इथे तुम्हाला पहिला जो सिक्वेन्स असणार आहे त्याच्यामध्ये पहिलं अक्षर नेहमी डिफरंट असणार आहे, पण दुसऱ्या सिक्वेन्समध्ये पहिलं अक्षर जे आहे तर ते सेम असतं. मग आपल्याला दुसरं बघावं लागतं, दुसरं पण सेम असेल तर तिसरं बघावं लागतं, आणि मग ह्याला अरेंज करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला कुठेही क्वेश्चन पेपरमधला सिक्वेन्स आहे असं नाही लिहायचं आहे. तुम्हाला फक्त तुमचं सिक्वेन्स लिहायचं आहे. ओके, सो आन्सर लिहिताना क्वेश्चन नंबर 1A मधला सेकंड त्यामधलं पहिलं जे आहे तर ते लिहायचं आहे. असंच सेम टू सेम डिट्टो आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला कुठेही क्वेश्चन वगैरे काही लिहायची गरज नाही आहे, डिरेक्टली आन्सर लिहायचं आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही रेफरन्ससाठी हे आन्सर पाहू शकता की कशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड, पंक्च्युएट द फॉलोविंग. आता पंक्च्युएशनमध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर तुम्ही हा प्रश्न सोडवणार असाल तर? पहिली गोष्ट म्हणजे पहिलं अक्षर सगळ्या वाक्यांचं कॅपिटल असतंच. सो या ठिकाणी जसं की मिसेस आहे तर M कॅपिटल असलं पाहिजे. दुसरं जर कुठलंही नाऊन आलं असेल त्या सेंटेन्समध्ये तर नाऊनचं पहिलं अक्षर कॅपिटल. लाईक भूषण आहे तर भूषणमधला B कॅपिटल असला पाहिजे. श्रीवास्तव आहे तर श्रीवास्तवमधला S कॅपिटल असला पाहिजे. मग आफ्टर दॅट आता या ठिकाणी कसं आहे, मिसेस भूषण आस्ट मिस्टर श्रीवास्तव. सो मिस्टरमधला पण M कॅपिटल असला पाहिजे. श्रीवास्तव नंतर कॉमा देऊन वरती डबल इंटिग्रेटेड कॉमामध्ये वेअर डिड यू डिसअपियर. आता हा वेअर म्हणजे प्रश्न आहे तर डिसअपियर नंतर क्वेश्चन मार्क असला पाहिजे. तर बेसिकली तुम्हाला हे असं सोडवायचं आहे की मिसेस भूषण आस्ट मिस्टर श्रीवास्तव, त्याच्यानंतर कॉमा, वरती देऊन इन्व्हर्टेड कॉमा, वेअर डिड यू डिसअपियर, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे कारण प्रश्न होता, आणि मग आन्सर संपलं. ओके, जर साधा सेंटेन्स असेल, असरेटिव्ह सेंटेन्स असेल, लाईक खालचं सेंटेन्स आहे द होली कुरान सेज किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. सो त्याच्यानंतर हे सिम्पल सेंटेन्स आहे, लाईक असरेटिव्ह आहे, तर तुम्हाला शेवटी डॉट फुल स्टॉप देणं गरजेचं आहे. ओके, सो याचा क्वेश्चन काय होता, द होली कुरान सेज किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी.
आता या ठिकाणी हॉलीमधला एच कॅपिटल आला पाहिजे, कुराणमधला क्यू कॅपिटल आला पाहिजे, सेस नंतर कॉमावरती डबल इन्व्हर्टेड कॉमा, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी नंतर फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. ओके. नेक्स्ट 4th क्वेश्चन आहे, तुम्हाला फोर सायटेडनेस या शब्दापासून छोटे छोटे मिनिमम 3 अक्षरं असतील असे शब्द बनवायचे आहेत. मिनिमम 4 बनवायचे आहेत. तुम्ही मॅक्सिमम कितीही बनवू शकता. आय वुड सजेस्ट की तुम्ही 6 ते 7 बनवा, कारण मे बी एखादा चुकलास तर पुढच्या शब्दांना मार्क्स मिळतील. ओके. सो आता शब्द बनवताना तुम्ही या ठिकाणी RED रेड बनवू शकता. येस, रेड बनवू शकता. SIGHT साईट बनवू शकता. ओके. सो असे कुठलेही तुम्ही 4 शब्द बनवू शकता. रेफरन्ससाठी या ठिकाणी दिलेले आहेत शब्द. साईट आहे, फोरसाईट आहे, रिझाईन आहे, फाईट आहे. सो तुम्हाला जर एवढे मोठे मोठे शब्द जरी नाही बनवता आले तरी तुम्ही इझी RED रेड सारखे किंवा AND अँड सारखे असे पण शब्द तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. फक्त इथे त्यांनी एका बाजूला एक शब्द दिले. तुम्ही हवं तर हे शब्द एकाखाली एक लिहा, जेणेकरून एक्झामिनरला अगेन मार्क्स द्यायला इझी पडेल. ओके. नेक्स्ट आहे रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्समध्ये ऑलरेडी मी तुम्हाला रूल सांगितलेला आहे. तो म्हणजे जर आतमध्ये वर्ब असेल तर तुम्हाला बाहेर सगळे 4 बॉक्सेस ॲडवर्बने भरायचे आहेत. जर आतमध्ये नाऊन असेल तर बाहेर ॲडजेक्टिव्हच लिहायचा आहे. हा रूल आहे. तुम्ही कुठलेही शब्द रिलेटेडमध्ये नाही लिहू शकत. ओके. सो आता या ठिकाणी रन हा काय आहे, वर्ब आहे. मग तुम्हाला बाहेर ॲडवर्ब लिहायचे आहेत. लाईक स्लोली आहे, फास्ट लिहा, केअरफुली लिहा. ओके. सो बेसिकली अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काही शब्द पाहायला मिळतात की रन असेल तर केअरफुली आहे, कॉशियसली आहे, विलिंगली आहे, फास्ट आहे. तुम्ही ते रन असेल तर कुठल्याही रनरचं नाव वगैरे असं काही पण नाही लिहू शकत. तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी ॲडवर्बच लिहावं लागेल जर आतमध्ये वर्ब असेल तर, आणि जर नाऊन असेल तर ॲडजेक्टिव्ह लिहावं लागेल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. बरं, ज्यांना कोणाला नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये जर काही शंका असेल तर त्याचे व्हिडिओज एक सिरीज मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही ती पूर्ण सिरीज चेकआउट करू शकता. त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती लगेच पाहायला मिळेलच. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. ओके. सो आता या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 6. वर्ड चेन कंप्लीट करायची आहे ॲडजेक्टिव्सची. सो डेंजरस हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. आता डेंजरसच्या शेवटी काय आहे, एसपासून तुम्हाला कुठलंही एखादं ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे. ॲडजेक्टिव्हच लिहायचं आहे आणि ते पण एसपासून. डीपासून कोणापासूनही नाही लिहू शकत तुम्ही. शेवटचा जो काही शब्द असेल त्याच्यापासूनच तुम्हाला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे. लाईक फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डेंजरसमध्ये एस शेवटी आहे तर एसपासून सिस्टमॅटिक, सीपासून कनिंग म्हणजे धूर्त, जीपासून ग्रेट, टीपासून टॉकेटिव्ह म्हणजे बडबड करणारा खूप. ओके. सो हे झाले काही शब्द आणि हे जसं यांनी लिहून दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो यांनी कसं लिहून दिलं एका प्रॉपर लाईनमध्ये, तर हे तुम्हाला चेनसारखं लाईनमध्येच लिहावं लागेल. हे तुम्ही एकाखाली एक नाही लिहू शकत. ओके. सो प्लीज हा सिक्वेन्स फॉलो करा जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. डू ॲज डिरेक्टेड, जे की 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी पण तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही फर्स्टमधला A किंवा B दोघांपैकी काही सॉल्व करू शकता. बऱ्याच जणांना फ्रेज जी आहे ती अवघड वाटते. इथे फ्रेज आहे डाऊन टू अर्थ, म्हणजे कितीही सक्सेसफुल असेल तो पर्सन तरीही तो डाऊन टू अर्थ असतो. ओके. सो बेसिकली आता याचं तुम्हाला काय करायचं आहे, एक सेंटेन्स फॉर्म करायचा आहे. जर तुम्हाला फ्रेज अवघड जात असेल तर तुम्ही फ्रेज स्किप करू शकता. तुम्ही डिरेक्टली या ठिकाणी क्लॉज हा प्रश्न सॉल्व करू शकता. सो फ्रेजमध्ये जेव्हाही तुम्ही फ्रेज लिहिणार आहात, आता या ठिकाणी एक आपल्याकडे सॅम्पल आहे आन्सर, ते म्हणजे डॉक्टर कलाम वॉज रिअली अ डाऊन टू अर्थ पर्सन. आता यांनी डाऊन टू अर्थला अंडरलाईन केली आहे. तुम्हाला पण करायची आहे, कारण तुम्ही कुठलं फ्रेज कुठे वापरलं आहे हे पटकन दिसलं पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट आहे क्लॉज तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे. कोणासाठी, वी विजिटेड द प्लेस या सेंटेन्ससाठी. मग आता जेव्हा कधी क्लॉज फॉर्म करायचं असेल तेव्हा तुम्हाला WH वर्बचा यूज करायचा आहे. लाईक वी विजिटेड द प्लेस विच वॉज व्हेरी ब्युटिफुल. ओके. सो विच वॉज व्हेरी ब्युटिफुल किंवा विच इज व्हेरी ब्युटिफुल. ओके. सो बेसिकली आता या ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुम्ही सेंटेन्स किंवा पुढचं क्लॉज फॉर्म करणार आहात, इथे त्यांनी घेतलेलं आहे विच इज अननोन टू मेनी विजिटर्स, तर त्याच्याखाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे विचपासून, म्हणजे जे पण तुम्ही स्टार्ट करणार आहे तिथपासून शेवटपर्यंत. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला फ्रेज किंवा क्लॉज करायचं आहे. तुम्हाला जे इझी वाटत असेल, माझ्या मते क्लॉज लिहिणं इझी आहे, सो तुम्ही ते सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे यामधलं सेकंड आहे अटेम्प्ट एनी वन. सो इथे तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स अटॅच करायचं आहे. एक तुम्ही विजिबलला प्रिफिक्स किंवा सफिक्स अटॅच करा किंवा क्युअरला करा. आता विजिबलचं काय होईल, इनविजिबल. क्युअरचं काय होईल, क्युरेबल. ओके. सो तेच या ठिकाणी लिहायचं आहे. आता तुम्ही जेव्हा इथे तुम्हाला सपोज की तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स नाही येते तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे हे जे रूट वर्ड्स आहेत विजिबल किंवा क्युअर यांचाच सेपरेट सेंटेन्सेसमध्ये यूज करणं. ओके. सो आधी आपण पहिल्याचा आन्सर बघूया, मग मी दुसऱ्याबद्दल सांगते. सो पहिलं होतं की प्रिफिक्स किंवा सफिक्स अटॅच करायचं आहे. सो त्याचा आन्सर या ठिकाणी आहे. विजिबलचं कुठे गेलं, विजिबलचं काय होईल, इनविजिबल, आणि क्युअरचं होईल क्युरेबल. ओके. सो तुम्हाला असंच लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1B मधला, सेकंडमधला A मधला, पहिला आहे विजिबल, दुसरा आहे क्युअरचं क्युरेबल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. आता या ठिकाणी यांनी विजिबल सांगितले तर विजिबलच तुम्हाला वापरायचं आहे. विजिबलचं इनविजिबल करून वापरायचं नाही. ओके. सो आता सपोज की द स्क्रीन वॉज विजिबल, द स्क्रीन वॉज नॉट विजिबल असं तुम्ही करू शकता हवं तर. ओके. पण विजिबलला बदलायचं नाही. सो आणि जेव्हा तुम्ही विजिबल हा शब्द लिहाल तेव्हा तुम्हाला त्याच्याखाली अंडरलाईन करायचं आहे.
नेक्स्ट आहे क्युअर. सो क्युअरचं यांनी काय केलं आहे, वी कॅन क्युअर रेग्युलर कफ बाय इटिंग हनी आणि टर्मरिक. ओके. सो आता या ठिकाणी क्युअरच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ओके. सो इन धिस वे तुम्ही हा पूर्ण सेक्शन सॉल्व करणार आहात. खूप इझी सेक्शन आहे. कसं उत्तर लिहायचं हे पण मी या ठिकाणी सांगितलं आहे. याच पद्धतीने लिहायचं आहे. कुणाचंही क्वेश्चन लिहायचं गरज नाही आहे, पण ज्या शब्दांच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे या पेपरमध्ये त्याच ठिकाणी तुम्हाला खाली अंडरलाईन पण करायचं आहे. लाईक तुम्ही जेव्हा रिलेटेड वर्ड्स लिहिणार त्याच्या खाली पण अंडरलाईन करायचं आहे, कारण ते आन्सर आहे. ओके. सो ते तुम्हाला खाली अंडरलाईन करून दाखवायचं आहे. रिलेटेड वर्ड्ससाठी जेव्हा तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार तेव्हा सेम डिट्टो डायग्राम ड्रॉ करायची आहे. काहीच बदल करायचं नाही. सर्कल तर सर्कल आणि डायग्राम पेनने ड्रॉ करायचा आहे. हवा तर आधी पेन्सिलने करा, आउटलाईन ड्रॉ करून घ्या आणि मग त्याला पेनाने गिरवलं तरीही चालेल, कारण फक्त पेन्सिलने तसंच ठेवू नका, पेनाने मात्र तुम्हाला गिरवायचं आहे. मग तुम्ही आधी पेन्सिलने काढून पेनाने करा किंवा डायरेक्टली पेनाने करा. ओके, वॉट एव्हर. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा सेक्शन सॉल्व करायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओ शेअर करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.